आदरच नाही रे का कुणी हो काय बुड नाही शेंडा हा किती नेल ना किती नेल तर होय पण सांभाळायचे एवढं बांधव बुडाला त्याचे चप्पल सुद्धा सोडलं इथे एक जण का देवा का तूच नेस का मग तुझ्या शाळेत म्हणल्यावर चप्पल तिथंच आहे एक जणांना चिखलात बदलून चप्पल टाकली. अरे 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 किती नेल ना किती 10 चन्नाचे झाड चुडीला एका रात्रीत काय अरे हे ध्यान राखून तिने रे अमोल ध्यान राखून काम केलं ही का माहित बाबा त्याच्या आहे माईचं बो खाल्लंय खाला फिरू लागते ना माय घाली ना ना लोई बी नाही रे गिरा एका दुसरं ठीक आहे एवढं होय ना देऊ एवढं शक्य नाही आता शक्य नाही तर काय एवढं वरून कापत आलंय होय मग शक्य नाही तर काय कोणच नसते पुन्हा इकडे हा कोणच नसते चला की अरे तब्बल 10 झाड नानाच्या रात्रीत गायब नाना पण ह्याला ही बी नसेल की रे गाबा बी नसेल की आपल्याला कळत तर नाही आपण किती नुकसान आहे शेतकरी कशाला माझं बुडाने खुलेले अवघडा बाबा एकतर खातं बिया महाग झाले त्याच्यातून झाडं झुडपं येते ते बी काय ऊस तर बघा वाळून चालले तर एवढा 3 लाख रुपये खर्च करून ड्रिप केले पाऊस पुढं ना उस वाळायले चोर माय दुखायले शेवटीचं सुद्धा अर्ध कापले झाड बघेव की दिसलं का अरे काय का कापायला आलं नाही काय मग कापाल नाही काय माहिती अर्ध कापून सोडले हिला आहे का कमाल आहे बुवा. ही काय झाड जागल नाही रे जागल आपली ही बारक झाड बघ की अरे ह्याला काय इथलं तर झालंच पण ह्या बारक्याला काय अरे मग त्यांचं कुठले होते काय होते बघा का मग त्यानेच नेले असतील ना ना दुसरं कोण येते अचानक भयानक त्यांनीच बघून गेले असतील ना 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 मग त्यांनीच बघून गेले बघ त्यांनीच बघून गेलेत मग झाड लावा कशाला झाड लावा आणि काय चोराला द्या झाड लावा आणि चोराला द्या अवघड आहे काही धंदा मग तुझं सांभाळलेले सगळे झाडं गेले म्हण की काय नाही फुकट ते हमाली करायची मारायचं अवघड आहे की ना मग तिची काळजी होते का त्यांनीच नेले बघ झाडं तरी म्हणलं ना एवढा का टेन्शन मध्ये आहे की इथं बी चालू आहे भाई इथं बी कसलं कापून येत पण फक्त बघ की हो अरे 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 इथं एक हा हो आहे का अरे 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 झाले तर मित्रांनो हा व्हिडिओ होता आपल्या शेजारच्या शेतामधला जिथे की चंदनाचे झाडं आपल्या बांधावर चंदनाच्या प्रत्येकाच्या शेतामध्ये चंदनाचे झाडं ही बांधावर उगवलेले असतात आणि ह्याच्या या शेजाऱ्याच्या बांधावरती भरपूर असे चंदनाचे झाडं होते ते की रात्री चोरांनी चोरून नेल्यात मित्रांनो कशा प्रकारे चोरलेत काय चोरले तुम्हाला मी दाखवलेलंच आहे वरून अर्ध कट केलेलं आहे खालून अर्ध कट केलेलं आहे अशा प्रकारे या शेतामध्ये चोरी झालेली आहे मित्रांनो सध्या पाऊस पडत नाही त्याच्यामुळे चोरांचा सुळसुळाट वाढलेला आहे असं मला तर वाटतंय आहे ना लय झाडं नेले की ना 7-8 तर गेले बघ सरळ सरळ एवढा बांधसम चोर असे जर करीत असतील तर शेतकऱ्यांना करावं काय शासनानं याची प्रशासनानं दखल घेतली पाहिजे चांगलीच प्रशासन काय दखल कुठं कुठं घेणार आणि काय 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 नाही पण आपल्यालाच काय करू देत नाही झाडं आता झाडे लावा झाडे जगवा आणि ही झाडं जर तोडत असतील त्याच्यातून चन्नाचे झाडं ज्याला की तोडायला बंदी आहे असे झाडं जर चोऱ्या होत असतील तर याला
काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे प्रशासनानं. काही झाडं गेली नानाची चोरी. 10-10, 15-15 वर्षाचे झाड आहे ती. 15-15 वर्ष आपलं शेती समजा रान पडतेच ना झाडं असल्यावर. मग ते आता पुन्हा ऐन टायमाला चोरांनी चोरून घेऊन जायचं, त्याचा मोबदला नाही भेटता. अवघड आहे. एक प्रकारचे नुकसानच आहे शेतकऱ्याचं. चालतंय. मरमर शेतकऱ्यांना मारायचं. आसमानी संकट, सुलतानी संकट, सगळे संकटच सगळे संकट. संकटच.